मँगो श्रीखंड, तर त्यासाठी एक आंबा घेतलेला आहे आणि इथं हे दही आहे ना स्वच्छ असं हे रुमाल आहे ना मी नवाचा असं ह्यालाच केलेला आहे डपाटी करायलाही, तर त्या स्वच्छ धुवून त्यामध्ये दही ठेवलेलं होतं, तर दह्यामधलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे आणि पाहू शकता कसा दह्याचा गोळाच राहिलाय, फक्त घट्ट एकदम घेतलेला आहे. तर पाहू शकता. तर आता ह्याच आहे ना गर काढून घेणार आहे. स्वच्छ धुवून घेतलेले आहे. यामध्ये हा आंबा आहे ना असं हे करून घ्यायचं खाली, म्हणजे नुसतं असं रस रस हे होईल. असा गर काढून घेतलेला आहे. एकदम मऊसूद असा हे पाहू शकता रस. आता यामध्ये विलायची आवडत असेल 1-2 विलायची टाकून घ्यायची. तर मी विलायची टाकणार आहे, 1 विलायची, कारण मँगो फ्लेवर पण छान लागतोय. विलायची नाही टाकली तरी पण चालतंय. विलायची टाकून घेतलेली आहे आणि आता हे स्मॅश करून घेते. पाहू शकता किती छान असा गोळा झालेला आहे दह्याचा. तर यामध्ये साई टाकलेलं होतं दह्यामध्ये आणि एकदम छान असं दूध तापवून घेतलं होतं आणि आंबट नाही दही आहे. आता त्या जे मँगोचा रस आहे त्यामध्ये मिक्स करून घेते. झटकीपट खाण्यासाठी. आणि चवीनुसार साखर टाकून घेणार आहे. तुम्ही हे म्हणजे मँगो श्रीखंड करायचा असेल तर ना केशर आंब्याचं करायचं, त्याचं खूप छान कलर आणि खायला पण खूप छान लागतं. तर आता इकडं केशर आंबे भेटत नाही तर दुसऱ्याच आंब्याचं पासून बनवलेलं आहे श्रीखंड. आणि यामध्ये आपण पिठी साखर टाकून घेत आहे, आपल्याला जेवढं गोड पाहिजे तेवढं, आणि मिक्स करून घ्यायचं आहे छान. हे करून घ्यायचं आहे, गाळून घ्यायचं आहे. ही आपली दह्यामध्ये साई, परत सई आणि विलायची कुटून घेतलेली, हे असं चाळणीमध्ये हे वरच राहिलेलं आहे. पाहू शकता एकदम क्रीमी असा हा श्रीखंड तयार आहे आपला मँगो श्रीखंड. मऊसूद असा फ्लफी. तर यावर सजावटीसाठी बदाम टाकून घेता येईल. तर या मँगो श्रीखंड खायला. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवलेला आहे झटकीपट खाण्यासाठी.